आज सकाळी दादूसोबत त्यांनी चहा बिस्किट वगैरे खाऊन दादूसोबत बॅग घेऊन स्कूलला जायला तयार झाला आणि मला बाय करत स्कूलला जात होता. मला कधी कधी प्रश्न पडतो, याला खरंच जायची जेव्हा वेळ येईल तेव्हा जाईल का हा? तर ते तर गेली निघून. माझं किचनमध्ये थोडंसं काम बाकी होतं, चपात्या बाकी होत्या. मग मी चपात्या वगैरे करून घेतल्या. मग स्वयंपाक झाला होता माझा. मग नंतरनं मला आवरायचं होतं किचन. मग किचनचा पसारा जिकडे तिकडं आवरून घेतला आणि मग नंतरनं झाडझूड वगैरे केली. बाळासोबत थोडंसं खेळले आणि मग नंतरनं किचन कट्टा साफ करायला घेतला. किचन कट्टा साफ वगैरे झाल्यानंतर ऑलमोस्ट माझी सगळी कामं झालीच होती. मग नंतरनं आज मला जायचं होतं थोडंसं बाहेर, महत्त्वाचं काम होतं माझं. त्यासाठीच इथं माझी तयारी चालू आहे. तर मग बाहेर काय फक्त मेडिकलमध्ये वगैरे जायचं होतं मला. मेडिकलमध्ये जाऊन पप्पाच्या गोळ्या वगैरे आणायच्या होत्या. तर मग त्या गोळ्या वगैरे असं सगळ्या हिशोबाने जात होते मी आज बाहेर. पूर्ण तयारी करूनच जात होते. मग म्हटलं चला येता येता दादूला पण घेऊन येऊ. मग दादूच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं आज, म्हटलं येता येता. तर मग दादूच्या स्कूलमध्ये गेले आणि मग नंतरनं दादू बोलला की मम्मा आज मला वडापाव खायचा आहे. मग येता येता त्याला वडापाव पण घेतला. म्हटलं आता त्या रूटला गेलीच आहे तर म्हटलं इथं बघा किती छान बैलपोळ्याचं ना, असं छोटे छोटे छान क्यूट क्यूट खूप छान म्हणजे बैल लावले होते त्याने स्टॉलवरती. ते मला खूप आवडत होते. मग नंतरनं म्हटलं चला ह्या रूटला आलोच आहे आपण, तर म्हटलं पेट्रोल पण टाकून घेऊ. पण काय इतकी गर्दी त्या पेट्रोल पंपावरती. पण मग काय पेट्रोल पंपावर जाऊन थोडंसं थांबावं लागलं मला. तसं तर लेडीजला ते थांबू नाही देत म्हणा जास्त वेळ, लगेच पेट्रोल टाकून देतात ते लोक. मग पेट्रोल वगैरे टाकलं गाडीमध्ये. मग म्हटलं चला आता घरीच जाऊ. आता खूप वेळापासून आम्ही बाहेर होतो ना. एक तर छोटं पिल्लू पण माझ्यासोबत होतं, त्याला समोर बसवत असते मी. मग काय येता येता बघितलं तर डेकोरेशनचं सामान भरपूर लागलेलं होतं मार्केटमध्ये. मग घरी आलो. घरी आल्यानंतर मला तर भरपूर भूक लागली होती, कारण सकाळची काही खाल्ले नव्हते, फक्त चहा पिऊन बाहेर गेले होते. मग आम्ही म्हटलं चला टेरेसवर बसून जेवण करू, छान आज पाऊस वगैरे नाही आहे. तर मग आणलेला वडापाव आणि घरातली भाजीपोळी वगैरे घेऊन आम्ही तिघंवरती जेवण करण्यासाठी बसलो. तर इथं चालू होती दोघाची पण घाई. त्यांना भाजीपोळी नव्हती खायची, वडापाव खायचा होता. तर मग वडापाव खाण्यासाठी गडबड चालू होती, पण माझ्या पोटात धग पडली होती. मग मी घेतलं खाऊन चालू. जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही दोघांनी अशी काय मस्ती केली. आज आमचा पूर्ण दिवस गच्चीवरच गेला, पाऊस नसल्यामुळं फुल एन्जॉय केला आम्ही आजचा दिवस. मग नंतरनं खाली बघितलं बैलपोळ्याचं मस्त गाईचं दर्शन पण झालं. आमच्या इथं गाय पण आली होती खाली. आणि नेमकं आज आई पण लवकर आल्या होत्या आणि आईवरती आल्यात आणि पेरू तोडले नाहीत, असं शक्यच नाही. बघा कसे पेरू दाखवतात आई तुम्हाला. तर मग आईनं एवढा जीवाचा आटापिटा करून पेरू वगैरे तोडले आणि हे दोघं बघा इथं मस्त पेरू पार्टी चालू आहे यांची.